जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। कल्याण चिंचपाडा परिसरात एका व्यक्तीवर नशेबाज टोळक्यांनी जीवघेणा हल्ला केलाय। यात वैभव जनार्दन कदम हा व्यक्ती गंभीररित्या जखमी झालाय। लुटण्याच्या उद्देशाने या नशेखोरांनी हल्ला केला। त्याच्याकडे असलेले धारदार शस्त्र त्याचबरोबर बियरच्या बाटल्या त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर फोडून त्यांनी त्याला जखमी केले। दरम्यान कल्याण शहरात वारंवार या नशेबाज तरुणांकडून नागरिकांवर हल्ले वाढत असताना आता पोलीस प्रशासनाने या नशेबाज तरुणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। वैभव जनार्दन कदम, राहणार चिंचपाडा, बालाजी ज्वेलर्स, इकडे बघू, राहणार चिंचपाडा बालाजी ज्वेलर्सच्या जवळ एकविरा अपार्टमेंट 306 अपार्टमेंट। मी आज रात्री येताना मला गंजेडी लोक भेटले तिथे। 4 लोक होती। त्या 4 लोकांनी मला पकडलं आणि त्या 4 लोकांनी मला मारलं म्हणजे त्या तिथे भंगारवाल्याच्या दुकानामध्ये खुर्च्या होत्या त्या पण फोडल्या आणि प्लस बाटल्या होत्या, दारूच्या बाटल्या त्या पण डोक्यात माझ्या फोडलेल्या आहेत। त्या फोडल्या आणि त्यांना पैसे हवे होते। त्यांनी पहिले खिसे चेक केले माझे, पण खिशामध्ये माझे पैसे नव्हते कारण की मी ऑनलाईन ट्रान्सफर करतो, तर माझ्याकडे खिशामध्ये पैसे नव्हते। आता पण मी माझी चप्पल आणि मोबाईल सगळं तिकडेच राहिलेलं आहे माझं। ही घटना आहे साधारण 7 वाजताची, 7-7:30च्या आसपास। हा, परिचयाची होती, तिकडेच फिरणारी मुलं आहे। त्याचं नाव आहे एक कुणाल मोरे, सेजवर सागर आणि 4 मुलं आहेत। 1 मिनिट थांबा। किती माझी मागणी आहे की त्यांना आहे ना अरेस्ट करावं। हे गंजेडी अशी माणसांना बाहेर नाही फिरली पाहिजेत। नाही, कधीच नाही केलेला। आज हे फर्स्ट टाइम आहे, 31 होता म्हणून त्यांनी हल्ला केलाय माझ्यावर। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।